खालील प्रमुख मागण्या या गांभीर्याने सरकारने घ्याव्यात। कैलासवासी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। दुसरी मागणी, या प्रकरणात अटक असलेल्या वाल्मिक कराड याला सहआरोपी करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। तिसरी मागणी, वाल्मिक कराड याच्यावर वरद हस्त असणाऱ्या राजकीय मंडळीची SIT चौकशी करावी। चौथी मागणी असे, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बरतर्फ करून सहआरोपी म्हणून करावे, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। पाचवी मागणी असे, कैलासवासी संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण जलद न्यायालयात चालवण्यात यावे। सहावी मागणी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 1 कोटी रुपयाची मदत देण्यात यावी, तसेच त्यांच्या मुलीस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे। सातवी मागणी, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्यांच्या गावास व कुटुंबियास पोलीस संरक्षण देण्यात यावे। आठवी मागणी असे, SIT चौकशीसाठी नेमलेले अधिकारी हे बाहेरील विभागातील दोन असावे। नववी मागणी अशी आहे, सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला, त्यांना मारहाण करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांना बरतर्फ करावे। याच्या कुटुंबियातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे करिता जन आक्रोश मोर्चा काढून आपणास मुख्यमंत्री साहेब आपणास निवेदन देत आहोत।